नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाण्याविषयी थोडी माहिती या पाठातील दुसरा प्रयोग करणार आहोत। पाण्यात न विरघळणारे पदार्थ काय काय साहित्य आणलंय? व्हेरी गुड। आता प्रत्येक ग्लासमध्ये आपल्या पुड्यातला पदार्थ एक एक टाका। त्याला हळद टाका, साबणाची पावडर टाका, रांगोळी टाका। हळद टाकली, रांगोळी टाकली, साबणाची पावडर टाकली। अजून हळद टाक त्याच्यात थोडी, रांगोळी पण त्याच्यात थोडी टाक अजून। चला ढवळा, अजून टाक त्याच्यात रांगोळी। चला लवकर टाक पटापट, परत आपण दुसरा पण प्रयोग करायचा आहे। चला ढवळलं, चला चमचा बाजूला करा। चला आता हळदीचा ग्लास वर करा। बघा आपल्याला वाटते हळद पाण्यात विरघळली आहे, पण खाली बघा दिसते हळद, म्हणजे हळद पाण्यात काही प्रमाणात विरघळते, बरोबर, पूर्ण विरघळत नाही। चला रांगोळीचा ग्लास घ्या, बघा वरती करा, खाली रांगोळी दिसते, म्हणजे रांगोळी पाण्यात विरघळत नाही। जो कलर असल्यामुळे तो रंग दिसतोय। चला साबणाचं पाणी घ्या, दिसतंय साबणाचे कण, म्हणजे साबण पण पाण्यात काही प्रमाणात विरघळलंय, म्हणजे आपला प्रयोग यशस्वी झाला। हे रांगोळी पाण्यात विरघळत नाही, हळद पाण्यात विरघळत नाही, आणि साबण सुद्धा पाण्यात विरघळत नाही।